पॅरोल मिळण्यासाठीच्या अटी आम्ही आता रद्द करणार की कडक करणार की जे बलात्कार केलेले व्यक्ती आहे त्या व्यक्तींना, त्या आरोपींना आम्ही पॅरोलच मिळू देणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता हे सुद्धा मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत असं माझं जबाबदारीचं विधान आहे. त्यामुळे माझं राज ठाकरेंबद्दल कोणतंही व्यक्तिगत म्हणणं नाही. ते मला मित्राच्या नात्याने वागवतात, अनेकदा फोन करतात, त्यांच्यासोबत चहा प्यायला त्यांनी मला बोलवलेला आहे. त्यांचं तो मोठेपण आहे की ते माझ्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात. परंतु चुकीचं कोणी बोलत असेल त्याचं विश्लेषण करण्याचा नागरिक म्हणून अधिकार आपण कायम ठेवून मैत्रीपूर्ण भावना सगळ्यांप्रती ठेवतो एवढंच मला सांगायचं. मग तिकडे मुख्यमंत्री सुद्धा आपले कायदा शिकलेले आहेत, लॉ झालेला आहे त्यांचं, तरी सुद्धा सातत्याने ते सुद्धा भावनिक प्रतिसाद देताना आपल्याला दिसतात. त्यांनी सांगितलं की फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवणार, कडक शिक्षा लवकरात लवकर होणार, आम्ही पुन्हा पॅरोल आणि फर्लोच्या नियमांमध्ये बदल करणार आणि जे लैंगिक अत्याचार केलेले आरोपी आहेत त्यांना पॅरोलवर बाहेरच येता येणार नाही असे नियम पुन्हा आम्ही करणार. की त्यांनी आधी सुद्धा 2014 ते 16 मध्ये करण्याचा प्रयत्न केला, तो प्रयोग फसला. कोर्टाने सांगितलं की अशा प्रकारचे ब्लँकेट रूल असलेले, ब्लँकेट बॅन पॅरोलवर असलेले नियम तुम्ही करू शकत नाही. मुद्दा पुन्हा इथे हाच आहे की तुम्ही जर कायदे मंडळात आहात, तुम्ही जर कायदे करण्याची अथॉरिटी तुमच्याकडे ठेवता तर तुमचं काम आहे की समाजाचं योग्य कायदेविषयक प्रबोधन झालं पाहिजे. आणि जेव्हा अशा घटना घडतात ज्या दुःख माणसामध्ये निर्माण करतात, प्रचंड आपल्याला राग येतो सगळ्यांना समाज म्हणून अशा कृती करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध, त्यावेळेस सुद्धा संयमितपणे खरं वास्तवपूर्ण अशा प्रकारचं विधान राजकीय लोकांनी आणि जे चेहरे ज्यांचे माहिती आहेत, ज्यांच्या चेहऱ्याचा प्रभाव पडतो त्यांनी केलं पाहिजे. हे होताना दिसत नाही आणि त्यामुळे बलात्काराच्या घटना घडत राहतात हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एखाद्या बलात्कारी व्यक्तीला फाशी द्या रस्त्यावर, खेचून मारा रस्त्यावर, असे विधानं जेव्हा केले जातात आणि ते स्वीकारले जातात आणि समाजातले सगळेजण म्हणतात नाही आमच्या मनातलंच ते बोललेले आहे, तेव्हा त्याच्यामधला दोष हा असतो की एका त्या व्यक्तीने जो त्या मुलीवर बलात्कार केलेला आहे त्या व्यक्तीने जे अमानुषपणा आणि राक्षसीपणा केलेला आहे तो यशस्वी झालेला आहे की अनेकांमध्ये आता त्यांनी राक्षसीपणा तयार केला. त्याबद्दल आपण आपलं स्वतःचं मूल्यांकन केलं पाहिजे असं मला वाटते. ही नीच मानवी प्रवृत्ती आहे ज्यांनी लहान मुलीवर अत्याचार आणि बलात्कार केलेले आहेत आणि त्याच्याबद्दल संयत कायदेशीर भूमिका प्रत्येकाला मांडता आली पाहिजे. हिंसेखोरपणा जे वाढवत असतील त्यांना पोलिसांनी त्वरित समज दिली पाहिजे. प्रत्येक वेळेस काही गुन्हा दाखल करायचा असं नाही, पण याच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो. म्हणजे एखादा सर्वसामान्य माणूस जेव्हा गुन्हेगारीला प्रोत्साहन देतो, कोणाला तरी मारून टाका म्हणतो, तेव्हा त्याच्यावर जर केस दाखल होत असेल तर मग याबद्दलची निदान चौकशी झाली पाहिजे की जे इतरांना मारून टाका असं म्हणतात. म्हणजे कायदा अस्तित्वात असताना, न्यायालय अस्तित्वात असताना तुम्हीच एक बेकायदेशीर न्यायालय व्हा आणि तुम्हीच रस्त्यावर न्यायनिर्णय करून टाका. अशा स्वरूपाची समांतर लोकशाही, समांतर व्यवस्था निर्माण करणं सुद्धा अस्तित्वात असलेल्या लोकशाहीला आव्हान देणं आहे आणि ते त्यामुळे बेकायदेशीर आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही पण यांनी सुद्धा त्यांची कायदेशीर भूमिका स्पष्ट केली पाहिजे महाराष्ट्रासमोर की असं बोललेलं चालणार आहे का, असं बोलणाऱ्या व्यक्तींना तुम्ही काय जाहीरपणे समज देता ते आता महाराष्ट्र बघणार आहे.